रात्रीचे 1:30 वाजलेत आणि इकडे लाईन लागायला तर चालू झाली आहे. तसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ही पूर्णच्या पूर्ण तिरुमला आहे वरती. गोविंदा 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 ఏడుకొండలవాడ గోవిందా వెంకటరమణ గోవిందా गोविंदा. Get ready for adventure. Welcome to Travel with Harsh. जीवनामध्ये सगळ्यात चांगलं सुख म्हणजे एवढा 18 तास ट्रेनचा प्रवास करून येऊन गरम पाण्याने आंघोळ करणं म्हणजे खूप वेगळंच सुख असतं. आता आम्ही चाललोय, ह्या महाराजांनी झेरॉक्स घेतली ना आपल्या आधार कार्डचे, तर ते झेरॉक्स घ्यायला चाललं आणि मग तिकडून जेवणाचा कार्यक्रम बघू कसं काय करू शकतो ते. सो आता जेवणाचा कार्यक्रम करायला बघू कुठे आपण जेवणार वगैरे. त्याच्यानंतर आपलं काम हे आहे की श्रीनिवासम मध्ये जाऊन आपल्याला तिकीट काढायची आहे. 11 वाजता लाईनीमध्ये आपण लागू, 3 वाजता तो काउंटर ओपन होईल आणि त्या हिशोबाने आपल्याला तिकीट भेटेल. सो बघू आता पुढची डिटेल देत राहा तुम्हाला. आताचा स्टेटस आहे की वाजले 10:50. इकडे 1:30 वाजता लाईन चालू होणार तिकीटसाठी आणि 4च्या अगोदर तिकीट भेटण्याची शक्यता आहे. 3 वाजता काउंटर खुलेल असं म्हणतात आहे. जे पण काय असेल मी तुम्हाला पुढे कळवतो. सगळे इकडेच वेट करतात आहे. दादा, सगळ्यांची तोंड आता सुकलेली आहे, पण ठीक आहे, बघू आपण ॲडजस्ट करू. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि इकडे लाईन लागायला तर चालू झाली आहे. बघू, काही क्लिअर कम्युनिकेशन नसल्यामुळे काहीच माहिती नाही पडत आहे की किती वाजता लाईन सुरू होणार आहे काय. बट गर्दी करायला गेटकडे चालू झाले आहेत. पोलिसाला येऊन बोलू तर गेला करून इकडे उभा राहून अर्थ ना, तरी पण एवढे लोक उभे तर आहेत. लेट्स सी. कॉफी. रात्रीचे 2:50 झाले आहे, तरीही आपली तिकीटची तडजोड चालू आहे. आमची लोक पण बसून बसून कंटाळली आहेत. सो हॅलो गाईज, हा आहे पुढचा दिवस. आपल्याला कालच तिकीट मिळाली, बुकिंगचा टोकन आपला. आणि आम्ही तुम्हाला थोडीशी डिटेल्स देतो की कसं काय असतं. श्रीनिवासन कॉम्प्लेक्समध्ये जायचं होतं आपल्याला. तसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ही पूर्णच्या पूर्ण तिरुमला आहे वरती. तिकडे रात्री तिरुपतीचं मंदिर दिसत होतं, जे की आता दिसणार नाही कारण की सकाळ आहे. आणि श्रीनिवासन कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला रात्री आम्ही 11 वाजल्यापासूनच होतो, कारण की अर्धे लोक म्हणत होते की 1:30 वाजता लाईन लागणार, अर्धे लोक बोलत होते 3 वाजता लाईन सुरू होणार, अर्धे लोक बोलत होते की 5 वाजता तुम्हाला तिकीट भेटायला चालू होणार. तर खूप कन्फ्युजन होता आणि इकडच्या लोकांचं कन्व्हर्सेशन पण काही क्लिअर नसतं. आम्ही पोलीसवाल्यांना पण विचारून बघितलं, पण काही क्लिअर आन्सर नव्हते. आम्ही कन्फ्यूज होतो. आम्ही म्हणालो की कुठे दुसरीकडून मिस होण्यापेक्षा, कारण की आमचा खूप टाईट टायमिंगवाला चालू आहे हा ट्रिप. सो आम्ही 11 वाजताच जेवण वगैरे करून आम्ही 8 वाजता इकडे पोचलो तिरुपती रेणुगुंटा स्टेशनला. रेणुगुंटावरून इकडे येईपर्यंत आम्हाला 8:30 झालेले. त्याच्यानंतर आम्ही एक हॉटेल केला. मी तुम्हाला हॉटेलचा नंबर वगैरे सुद्धा देईन. खूप बजेट हॉटेल आहे. आम्हाला 4 जणांसाठी 1700 रुपयामध्ये हा भेटलेला. चांगला मोठा आहे, क्लीन आहे, 24/7 गरम पाणी असतं इकडे. सो झालं तिकीटचं. सो आम्ही रात्री 11 वाजता लाईन लावायला घेतली, कारण की आम्ही शुअर नव्हतो आणि आम्हाला अपॉर्च्युनिटी मिससुद्धा करायची नव्हती. रात्री 11 वाजता आम्ही ही लाईन लावायला चालू केली आणि रात्री 1:30 वाजता तो गेट ओपन झाला आणि भरपूर फायनली आम्हाला असं बोललेले खूप जण की 3 वाजता तिकीट भेटायला चालू होईल, पण तिकीट भेटायला आम्हाला
माहिती फायनल कॉल आला की 5 वाजता तिकीट भेटणार. सो आम्ही 11 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत असेच बसलेलो होतो. त्याच्यानंतर 1:30 वाजता जेव्हा लाईन चालू झाली त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये शिरलो. एवढी गर्दी, खूप चांगली गोष्ट आहे. आणि देव तिरुपतीचे आम्हाला खूप आशीर्वाद आहे की आम्हाला फर्स्ट लॉटमध्येच भेटला. जे स्टार्टिंगचे 500 लोक असतात त्याच्या आतमध्येच आमचं टोकन आम्हाला भेटलं आहे. आणि रात्रीचे 11:30 झालेले आम्हाला तिकडे पोचायला. 1 वाजताची लाईन सुरू झाली. त्याच्यानंतर आम्ही लिटरली 5 वाजेपर्यंत उभेच्या उभेच होतो आणि बसायला जागा नव्हती. खूप 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 टेन्स माहोल होता तिकडे. पण फायनली आम्हाला 5 वाजता तिकीट भेटली. आणि आजचा प्लॅन असा आहे आमचा की आम्ही पद्मावती टेम्पल करू. पद्मावती टेम्पल ह्याच्यासाठी की ते बोलतात की लक्ष्मीचं आहे ते मंदिर. सो विष्णूच्या दर्शनाचं अगोदर आपल्याला लक्ष्मीचं दर्शन करायचं असतं. सो आज आम्ही जाऊ पद्मावती देवी टेम्पलला. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरून आम्ही डिसाईड करू वेळेवरून, कारण की ऑलरेडी आम्हाला सकाळी 5 वाजलेले आणि आता आम्ही उशिरा पण उठलो आहे. 12:25च्या आसपास वाजले आहेत. सो आम्ही आत्ता आमचं ट्रॅव्हल चालू करतो. आत्ता पद्मावतीला आम्ही सध्या जाऊ. त्याच्यानंतर कदाचित आम्ही साईट सीइंग उद्याच्या दिवशीसाठी ठेवू. पण आता पद्मावती करून आम्ही सरळ जाणार वरती वराह स्वामी टेम्पल करायला. त्याच्यानंतर आम्ही तिरुपती करू. सो आपण बघू पुढे कसं काय होतं आणि बघूया, तुम्हाला कळवत राहू. इंडिया वॉन्ट्स टू नो, पूछता है भारत. हा हॉटेल आहे, हॉटेल नेस्ट म्हणून आहे. हॉटेल नेस्ट रेसिडेन्सीमध्ये आपण थांबलो आहे. वरतून खूप चांगलं आहे. तिरुमलाचं रात्री खूप प्रॉपर दिसतं. नेकेडाईज नाही दिसतं, कॅमेराज मी एवढं चांगलं दिसत नाही कारण की खूप जास्त लांब आहे. आणि आता आम्ही चाललो आहे. नाश्ता करू आधी, सगळ्यात आधी. त्याच्यानंतर बघू की आपल्याला बस स्टँडवर जायचं आहे. जेवढे आम्ही इन्फॉर्मेशन काढली आहे की बस स्टँड तिरुपती बस स्टँडवरून आम्हाला पद्मावती टेम्पलसाठी भेटेल. तिकडून 500 किंवा 400 मीटरवरती बस सोडेल आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही जाऊ. तिकडे फोन वगैरे काय अलाउड नाही आहे, तर आम्ही लॉकरमध्ये ठेवू कदाचित फोन. सो आधी बघूया नाश्त्याचं काय सीन आहे इकडे. असं काय आहे, चांगली गोष्ट ही आहे की जिकडे आमचं हॉटेल होतं त्याच्या एक्झॅक्टली समोर ह्या बाजूला श्रीनिवासन कॉम्प्लेक्स होता. सो आम्हाला जास्त प्रॉब्लेम नाही झाला, कारण की आम्ही इकडेच घेतलेला, श्रीनिवासनच्या समोर हॉटेल घेतलेला आणि तिकीट आमची इकडूनच आली. आता नारळ पाणी पिऊयात. थोडासा ऊन खूप जास्त आहे, एवढं जास्त नाही, मुंबई एवढंच आहे. पण बघू कसं काय ते पुढे तुम्हाला कळत राहू. ऐसा वैसा होने दिया. आम्हाला थोडंसं लोकल फूड खायचीच सवय आहे, नाहीतरी. पण आता इकडे टेस्ट करू. नॉर्मली साऊथला येऊन इडली डोसा वगैरे खूप टेस्ट असतं, तर बघूया, देऊया फीडबॅक कसं काय आहे ते. सध्या तरी आम्ही मेंदूवडाच मागवला आणि उत्तप्पा मागवला. टेस्ट आवडला तर आम्ही कदाचित जास्त पण खाऊ. पण आता आम्हाला तिकडे पद्मावतीला जाऊन तिकडे भोजनालय सुद्धा आहे, तर तिकडे पण आम्ही जेवण करू. आणि हे खूप चांगले भाव आहेत, यांचा स्टॉल आहे हा. तो टेस्ट करून बघूया कसं काय, आणि तुम्हाला कळवतो पुढचं प्रवास आमचा कसं असणार आहे, बस कोणती असणार, काय असणार, फेअर किती असणार, ते सगळं आपण या ब्लॉगमध्ये डिस्कस करणार. हा टाकली, बघूया ट्राय. लोकल फूड हा सगळ्यात बेस्ट असतो इकडे.
कारण की तो ऑथेंटिक फ्लेवर जो असतो तो कदाचित हॉटेलमध्ये तुम्हाला भेटणार नाही, पण लोकल स्टॉलवरती खूप चांगल्यापैकी भेटेल. खाऊन घेऊया आणि बघूया. पुढे आता बसचा प्रवास करायचा आहे, त्याच्या अगोदर गरमी खूप जास्त आहे, त्याच्या अगोदर आपण थोडंसं हायड्रेट राहिलेलं जास्त चांगलं. नाश्ता खूप चांगला झाला आहे. आता आम्ही आलो आहे एडू कोंडलम बस स्टेशनवरती. इकडून पद्मावतीसाठी बस बघायची आहे आणि बसमध्ये बसल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला पुढची डिटेल्स देऊ. आता सध्या विचार कोणाला करून पद्मावतीसाठी बस कुठून भेटेल. तिरुमलाची बस. पद्मावतीसाठी ट्रेन. हाँ गर्मी. हाँ टी चाय. आगे जाओ छुट्टा. मग कसा आहे? गजब बेइज्जती है. एक चाय पाहिजे तुला आता एवढ्या गर्मीमध्ये? मला यार चहा शिवाय. ठीक आहे घे ना चाय घे. तिथपर्यंत मी आतमध्ये विचारू नका करून तिकीट कसं. अन्ना पद्मावती के लिए बस कहाँ मिलेगा? सामने है. इकडे कोणाचंच कम्युनिकेशन क्लिअर नाही. फक्त विचारलं काही तर फक्त बोटाचा इशारा दाखवतो, त्याच्यानंतर काहीच नाही. सगळं स्वतःहून शोधायला लागतं. एवढं तर कळालं की तिरुमलासाठी खूप जास्त बसेस आहेत आणि एसी बसेस असतात, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम पण नाही. एसी आणि या गरमीमध्ये खरं तर एसीची गरज आहे. हा आणि हे आमची मंडळी यांना गरमीमध्ये पण चहा पिवा असं वाटतंय. आमचा ब्लॉगर. आता आम्ही हे डिसाईड केलंय की पद्मावती टेम्पल जे आहे ते 4 वाजेपर्यंत क्लोज असणार आहे. 1 ते 4 ते बंद असतं. काहीतरी आहे चालू यांचं फंक्शन, त्याच्यामुळे 1 ते 4 बंद असणार आहे. तर आम्ही आता हे डिसाईड केलं की साईट सीइंग आधी करून घेऊया, त्याच्यानंतर पुढे बघूया करून कसं काय करायचंय. ही आपली सवारी असणार आहे आजसाठी. नमोताई मेरे को आगे बैठने देना यार. गोविंदा 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 ఏడుకొండలవాడ గోవిందా వెంకటరమణ గోవిందా गोविंदा. ओके गोविंदा राज मंदिर है बालाजी का बड़ा भाई. हाँ आखिरी में ये देखो हाँ वो आपका कमरे का बाजू के इधर नो एंट्री नो पार्किंग मैडम. हाँ हाँ आखिरी में इधर शॉपिंग कॉम्प्लेक्स म्यूजियम तो थोड़ा देखने के आखिरी में तो छोड़ दूंगा. ठीक है. ओके हाँ वो देख के तुम कमरा आ सकते. ओके दोनों भी आसपास वो देख के जा सकते. ओके अन्ना. नहीं बात लिख रहना चाहिए ना. आखिर में गोविंदा मंदिर में एनी व्हीकल नो एंट्री नो पार्किंग. हाँ. वहाँ पे छोड़े तो तुम शॉपिंग भी करके दर्शन करके वहाँ पे भगवान का फ्री जीवन मिलेगा. बोले ना दाल चावल हाँ. पापड़ की वो पूरा खा के तुम वहाँ से पद्मावती टेम्पल में भी भोजनालय है ना? 2 जगह है लेकिन इधर अच्छा मिलते हैं. अच्छा. तुम्हारा मर्जी किधर भी खा सकते. आपका नाम अन्ना? जेपी जेपी जयप्रकाश. जयप्रकाश. सो ह्याचं हे आपल्याला साईट सीइंग करवणार आहे आज, तर आपण ह्यांचा पण नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. जे पण काय प्राईस वगैरे आहे ते मी डिस्क्लोज शेवटी करेन, कारण की आम्हाला पण बघायला पडणार करून आम्ही बघ. यांचा जे नंबर आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन. तुम्ही कधी पण इकडे याल तर साईट सीइंगसाठी ह्यांना कॉर्डिनेट करू शकता. ముందు చూడాలరా నాయనా బండి వస్తున్నా కదా సైడ్ లో పెట్టుకోవాలా. ఆడొక ఎల్బోర్డ్ గారు ఉన్నట్టున్నాడు డ్రైవర్. एसी चालू नाही काय? ये गाड़ी एसी नहीं साहब, ये भी अपने सरकार के रेट आ रहा है. मैं एसी बोले तो इनोवा स्विफ्ट डिजायर में है और 4000 3.5 ऐसा उसका रेंज है. लेकिन मैं 2200 में आपको सरकार रेट आ रहा है सुन नहीं. लेकिन सुबह करना दूसरा धंधा हमको भगवान मिल जाए वो भरोसा से आया बस.
रिक्शा वाला कमाते 2,000 रुपए एक मंदिर आता रिक्शा चप्पल गाड़ी में छोड़ दो। हमारा पहले माता जी आ गया, हमारा तिरुपति फेमस गंगा माता, बालाजी का बहन जी। हा आहे गंगा माता मंदिर. हाँ तिरुपति फेमस गंगा बोल दो, गंगा माता मंदिर. में पहन सकते हैं। ओके. एक मिनट, वहाँ पे बोलते 10 रुपए टिकट लो, मत लो, फ्री दर्शन है हर जगह में, धर्म दर्शन उसको बोलो नहीं हम फ्री में जाते हैं, फ्री दर्शन। अभी गर्दी तो नहीं है तो फिर गर्दी नहीं, कुछ भी नहीं था। वो बोलते 10 रुपए टिकट लो ऐसा बोलते हैं। उतरो सब वो कौन गड्डू उसको लाग मत हाँ गड्डू खींचो हाँ बस आप भी ऐसा नहीं साहब बोल के बाप रे. खींच के छोड़ दो, गरीब का रहते हैं ओल्ड गाड़ी चलो आता आपण आलो आहे गंगा माता मंदिरमध्ये. हे आहे तिरुपती बालाजीची बहिणीचं मंदिर आहे. आय होप इकडे फोन अलाउड असेल. थोडंसं शिवाय गर्दी तर बिलकुल पण नाही आहे, दुपारचा टाईम आहे म्हणून. हां गंगा माता मंदिर, तिरुपती बालाजींची बहिणीचं मंदिर. भज्जीचं तोंड वगैरे हा मला तर वाटलं आता खड्डेल मला तो मस्त वाला. बाहेर तरी काढू शकतो ना प्रॉपरली. सो पहिला साईट सीइंगचं पहिला दर्शन झालं आहे गंगामाता मंदिरचं आणि छान झालंय. कॅमेरा अलाउड नसतो आतमध्ये माझ्या हिशोबाने. इकडे सगळ्या मंदिरामध्ये कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे, पण वाईब छान आहेत. सर सर मजा असेल हाँ टोटल सगळे मंदिर करायला कदाचित 3 तास लागतील. पहिलं दर्शन झालं आहे गंगा माता मंदिर, बालाजीची बहीण असलेली असं बोलतात. आय थिंक इकडे कोणत्या पण मंदिरामध्ये आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी शूट करून तुम्हाला दाखवतोय, पण बघूया पुढचं पुढे काय होतं की तुम्हाला update. ओए आयो तसं आमचा प्लॅन होता की आज फक्त पद्मावती देवी टेम्पल करून मग आम्ही वरती नरसिंह टेम्पल करायचा, पण बोलतात का की तेच होते जे त्याला हवं असतं. सो आता सगळं साईट सीन चालू आहे, बघूया. दमले की काय? छटके ही छटके. हा राम लक्ष्मण सीता मंदिर आहे. हो हो सगळे छाव मध्ये. ओ मीनम्मा चटका नाही लागत वा.
गरमी असल्यामुळे पळत पळत सगळं करायला पडेल. सगळे साऊथ इंडियन मंदिराचे ना एंट्रन्स भरपूर सुंदर असतात. वरती कलश आहे. चल आपल्या दुसऱ्या मंदिराचे पण दर्शन झाले आहे. खूप जास्त ऊन आहे, पाला चटके बसतात. पळत पळत जाऊया गाडीमध्ये. खूप जास्त गरमी आहे पण ठीक आहे, काम चालून घेऊ. हा सेकंड मंदिराचं दर्शन झालंय. हे मंदिर राम का अंकल? राम मंदिर बोले ना, नाही पूर्ण आपल्याला कोदंड रामालय. कोदंडा रामालयाचे दर्शन झालेले आहेत आपले आता. हा दुसरा मंदिर होता आपला. मला एक चांगली गोष्ट पण आणि वाईट गोष्ट दोन्ही एकच वाटली की इकडे मंदिराच्या आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. कारण की इकडे येऊन जो आपण फील करू शकतो ना ते फोनवरती बघून नाही करू शकत. सो आपल्याला इकडे येऊनच एक्सपिरियन्स करणं खूप जास्त गरजेचं आहे. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. आता एकदम आगे, आमचे कामदार एकदम आगे. ओके अंकल. एकदम आगे. ओके 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 अंकल. हा आता नेक्स्ट मंदिर आपला कपिलेश्वर महादेव मंदिर. व्ह्यूज खूप चांगले तिकडचे, पण गरमी त्याच्यापेक्षा पण जास्त चांगली. वॉटरफॉल आहे तिकडे. राईट मधून चला, बसेस येते. हा कपिलेश्वर महादेव मंदिर. वाव, ह्यांच्याशी वाचून राहायला पडेल. इतना आइस तो मैं मेरे गर्लफ्रेंड के साथ नहीं चलूँ. आपले कल्पेश्वर महादेव मंदिराचे दर्शन झालेले आहेत. आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती म्हणून एवढा काय शूट करायला भेटलं नाही, पण आसपास गाभारामध्ये जेवढं शूट करायला भेटतं तेवढं करतोय आणि तुम्हाला सगळे डिटेल्स देतो. कुठेही एंट्री फीज वगैरे असं काही नाही आहे, पण वाईब भरपूर वाईब चांगली इकडची. हा चौथी. डन झालं आहे कल्पेश्वर महादेव मंदिरासोबत. छान दर्शन झाले, गर्दी जरा पण नव्हती. काय विचार आहे तुमचा याच्यावरती दादूस?
जरा गाडीत बसूया आपण. नहीं. तुझा काय विचार आहे? वी फाउंड लकी. नल्ली लोक. मनादैव्येन यज्ञोऽपि सर्वतश्चितः सर्वतोमा भूतं फलयत्र. पद्मावती देवीचे सुद्धा दर्शन झाले आहेत खूप छानपैकी. कॅमेरा फोन काही चलावत नसतात. वाईब खूप 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 प्युअर वाईब असते तिकडची आजची. आणि आता गोविंदराज टेम्पल झाले जे तिरुपतीचे मोठे भाव असे म्हटले जातात. सो तिकडे जाऊन आपण दर्शन करून मग हॉटेलला जाऊन थोडासा आराम करून पुढे निघायचं वरती तिरुपतीसाठी. चलो जयप्रकाशजी मिळते. ह्यांचा पण नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन. आणि कधी पण इकडे साईट सीइंगसाठी तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. खूप चांगले ड्रायव्हर आहेत. गोविंदराज स्वामींचे दर्शन खूप चांगल्यापैकी झालेले आहेत आपल्याकडे. आता निघूया आपल्या हॉटेलजवळ आणि आपल्याला आता सरळ निघायचं आहे वरती तिरुमलाला. आजच आपण वरती पोचू, रूम वगैरे बघू आणि कसं काय पुढे होते ते आम्ही तुम्हाला पुढे अपडेटच करू. आम्ही आता चाललो आहे इकडून तिरुपतीवरून तिरुमलाला. इकडे आम्ही राहिलेलो. आम्ही तुम्हाला डायरेक्टली वर तिरुमलाला भेटतो. फायनली रात्रीचे 2 वाजता आम्हाला लॉकर भेटलेला आहे. अजून एक गोष्ट, अनलिमिटेड सांबार.